नमस्कार मैत्रिणींनो, यावर्षी वटपौर्णिमा कधी आहे? वडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? पूजेचे साहित्य, कोणत्या रंगाची साडी घालावी, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा व अखंड सौभाग्याचं लेणं देणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या पतीला उत्तम व दीर्घायुष्य लाभावं व 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी सर्व सुवासिनी श्रद्धेने वटपौर्णिमेचे व्रत करतात. महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जातो. 1. वटपौर्णिमा. यावर्षी वटपौर्णिमा 29 जून 2026 आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभ 29 जून 2026 रोजी पहाटे 3:07 आहे. नंबर 3. पौर्णिमा तिथी समाप्ती 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 आहे. 4. पूजेचे साहित्य. पूजेचे ताट, हळदी कुंकू, पाण्याचा तांब्या, पांढरा दोरा, 5 फळे, विशेषतः त्यामध्ये आंबा असावा, वस्त्रमाळ, अगरबत्ती, पंचारती, माचीस, विड्याची पाने, सुपारी, ब्लाऊज पीस, सौभाग्य अलंकार, गहू, साखर, वडफळ, नैवेद्यासाठी पुरणपोळी, खारीक, खोबरे, हळकुंड व सुपारी, फुले, अक्षदा हे सर्व साहित्य असावे. नंबर 5. पूजेचा शुभ मुहूर्त 29 जून 2026 सोमवार या दिवशी यावर्षी वटपौर्णिमा आलेली आहे. सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या वेळेत पूजा करावी. 6. वडाची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करून सुंदर साडी घालावी, घरातील देवांची पूजा करावी व नंतर वडाच्या झाडापाशी स्वच्छता करावी, तिथे सडा टाकावा व तिथे रांगोळी काढावी. झाडाच्या खोडापाशी सती सावित्रीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी व नंतर तिथे सुपारी ठेवावी. सुपारीवरती पाणी वाहून, हळदी कुंकू लावून, अक्षदा व फुले वाहून, साखर ठेवून पूजा करावी. सती सावित्रीच्या प्रतिमेला हळदी कुंकू लावावे. ब्लाऊज पीसवरती गहू आणि ओटीचे सामान ठेवावे व 5 फळे, त्यामध्ये आंबा असावा, यांनी सती सावित्रीची ओटी भरावी व सौभाग्य अलंकार ठेवावे. विड्याची पाने व सुपारी ठेवावी. नैवेद्यासाठी पुरणपोळी ठेवावी व नमस्कार करावा व नंतर वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाला पाणी घालून हळदी कुंकू लावावे. 5 फळे ठेवावी, त्यामध्ये विशेषतः आंबा असावा, वस्त्रमाळ घालावी, विड्याची पाने व सुपारी ठेवावी. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सूत गुंडाळणी. कापसाचे पांढरे सूत किंवा पांढरा दोरा हातात घेऊन वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालाव्या व प्रदक्षिणा घालत असताना मनात पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी व 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करावी. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळावा, नंतर धूप अगरबत्ती लावावी. वडाच्या झाडाला नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये पुरणपोळी असावी. तुमच्याकडे कशाचा नैवेद्य दाखवतात तो तुम्ही बनवू शकता. आमच्याकडे तर पुरणपोळी दाखवली जाते व नंतर वडफळ ठेवावे. पुरणाचे वडफळ बनवून ते वडाच्या झाडाला ठेवावे. नंतर वडाच्या झाडाला नमस्कार करावा व नंतर 5 सुवासिनींना हळदी कुंकू लावून वाण द्यावा. त्यांची ओटी भरावी, त्यामध्ये गहू, आंबा व वडफळ असावे. नंतर सुवासिनींना नमस्कार करावा व घरी येऊन पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा व अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेदिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. नंबर 7. वटपौर्णिमेदिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी ते आता आपण पाहणार आहोत. वटपौर्णिमेदिवशी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, नारंगी किंवा गुलाबी यापैकी कोणत्याही एका रंगाची साडी घालू शकता. काळा आणि पांढरा या रंगाची साडी आपल्याला वटपौर्णिमेदिवशी घालायची नाही. वटपौर्णिमेदिवशी सती सावित्रीने आपल्या आत्मविश्वासाने व भक्तिभावाने यमाकडून
आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत आणले त्या दिवशीपासून वटपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्मात सुवासिनी या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून उपवास करतात. काही ठिकाणी वडाची पूजा करेपर्यंत उपवास केला जातो व वडाची पूजा केल्यानंतर एक टाईम जेवण केले जाते, तर काही ठिकाणी दिवसभर उपवास केला जातो. तुमच्या भागात ज्या पद्धतीने उपवास केला जातो त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमाविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.